दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील भीमनगरात भीमरत्न तरुण मंडळ कंदलगाव, जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोलापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या सुमारास करण्यात आले होते। तसेच दिनांक 16 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान केदारेश्वर सभागृह कंदलगाव येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। भीमरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष हिरालाल उंडाशिव, उपाध्यक्ष महेश शिंदे, खजिनदार शिवानंद सीता सावद, सामाजिक कार्यकर्ते अण्णाराव वाघमारे, श्रीकांत बनसोडे, संजय उडानशिव, नागेश वाघमारे, अविनाश शिंदे, राजकुमार उडानशिव, शशिकांत बनसोडे, सचिन कट्टीमनी, रमेश बनसोडे, रोहिदास शिंदे, सुभाष उडानशिव, मतिक शिंदे, ज्ञानेश्वर उडानशिव, महेश वाघमारे, चिदानंद वाघमारे, सतीश सीता सावद आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तसेच कंदलगाव प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद जाधव, डॉक्टर अमोल खंडाळे, आरोग्य सहाय्यक गणेश धुळम, आरोग्य सहायिका राजश्री पाटील, आरोग्य सेविका सुप्रिया देशमुख, लक्ष्मी कांबळे, ज्योती मैंदर्गी, कविता गंगापुरे, रेश्मा शेख, सुरेखा कांबळे, प्रिया भिसे, रश्मी कावळे, आरोग्य सेवक प्रवीण टेकाळे, नागनाथ सोनकांबळे, नजरुद्दीन इनामदार, सिद्धेश्वर नागशेट्टी, रमेश बेगडे, गौतम खेलारे, समीर बेगडे, शाळा तंत्रज्ञ समीर बेगडे, डाटा एंट्री ऑपरेटर लक्ष्मण जाधव, परिचर संतोष लोकरे, स्वयंसेविका नीलाबाई मारनोरे, सुवर्णा लोहार, सविता सोनकंटले, लैलाबी शेख, शहाजहाबी नदाफ आदी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कंदलगाव। महामानव बोधिसत्व भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भीमरत्न तरुण मंडळ कंदलगाव यांच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। मागच्या 1-2 वर्षामध्ये साहेबराव एरेकर नांदेड यांचा भीमगीतांचा कार्यक्रम अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालेला होता। भीमरत्न तरुण मंडळाची प्रत्येक वर्षाची एक कारकिर्दीच आहे की काहीतरी नवीन लोकांपर्यंत पोहोचवायचं। या अनुषंगाने बऱ्याच वर्षापासून भीमरत्न तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचं एक आशा होती की बाबा आपण जयंतीच्या निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं। आणि यंदाच्या वर्षी सर्व भीमरत्न तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवून आज 15/4/2024 या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन या बौद्ध नगरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी संपन्न होत आहे। या रक्तदान शिबिरामध्ये बौद्ध नगरातीलच काय पण गावातील अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जे काही तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेऊन या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। आणखीनही बरेच जे काही रक्तदान करणार आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे, त्यांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन या ठिकाणी रक्तदान करावं एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। कारण रक्तदान शिबिर आयोजित करत असताना तुम्हाला कोणाकोणाचे मोलाचे साथ लागतात? हे रक्तदान शिबिर आयोजन करत असताना सोलापूर जिल्हा परिषदचे त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव या ठिकाणी असणारे शरद जाधव साहेब, डॉक्टर शरद जाधव साहेब या वैद्यकीय अधिकारी, त्याचबरोबर या कंदलगावमध्ये असणारे जे काही आशा वर्कर आहेत, त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक गणेश धुळव यांची देखील या ठिकाणी हे सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर आरोग्य केंद्राचे इतरही कर्मचारी या ठिकाणी आहेत, त्यामध्ये रेश्मा मॅडम आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी सोनकटले मॅडम आहेत, त्याचबरोबर अशा अनेक आशा वर्कर्स देखील या ठिकाणी मोलाची साथ लाभली। आणि हे रक्तदान शिबिर व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी भीमरत्न तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय या ठिकाणी सुशिस्तबद्ध असं नियोजन केलेलं आहे। त्याबद्दल भीमरत्न तरुण मंडळाच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आतापर्यंत किती रक्तदानाने जवळजवळ आतापर्यंत 35 ते 40 पर्यंत आकडा आहे। अजूनही भरपूर वेळ आहे। आम्हाला असं वाटतं जवळजवळ आमचे घटक आहे की जवळजवळ 101 पर्यंत रक्तदात्यांचं रक्तदान या ठिकाणी व्हावं अशी मंडळाचा प्रयत्न चालू आहे। कारण या मंडळाचा जिल्ह्यातील अनेक मंडळांना आदर्श गाव असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हा तर आमचा जो प्रश्न आहे ते गेल्या अनेक वर्षापासून भीमरत्न तरुण मंडळाचा जो काही उपक्रम
जयंतीच्या निमित्ताने, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी राबवला जातो. गेल्या अनेक वर्षापासून आमचा हेतूच असतो की दक्षिण तालुक्यातच काय जिल्ह्यातील जे काही जयंती साजऱ्या होतात त्यातून एक आदर्श वेगळा घ्यावं, असं आदर्श निर्माण करण्याचं काम वेगवेगळ्या उपक्रमातून आम्ही दाखवून देण्याचा नेहमी सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याच अनुषंगाने आम्ही गेल्या 1-2 वर्षांमध्ये साहेबराव येरेकर यांचा मोठा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्यानंतर आमच्या मनामध्ये संभाजीराव भगत साहेबांचा देखील भीमगीतांचा कार्यक्रम आयोजन करण्याचा आमच्या मनामध्ये आहे. त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. अशा वेगवेगळे उपक्रम राबवून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या दक्षिण तालुक्यातील छोट्याशा कंदलगावकडं लागावं यासाठी आणि याच्या पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे जयंतीच्या माध्यमातून जे काही विनाकारण जो काही आवाढव्य खर्च आहे तो बाजूला सारून जो काही समाज हितासाठी, त्याचबरोबर समाजाच्या लोकांच्या तो हितासाठी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा सगळा खटाटोप चालला असतो. त्याच पद्धतीचे कार्यक्रम देखील आम्ही या ठिकाणी घेत असतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तच यंदाच्या वर्षी व्याख्यानाचं देखील आयोजन करण्याचं काम या ठिकाणी भीमरत्न तरुण मंडळाच्या वतीने त्याची सुद्धा चर्चा चालू आहे. ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल असं वाटतं. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे व्याख्यान असतील किंवा जे काही भजनी मंडळाचा कार्यक्रम असेल ते देखील या ठिकाणी आम्ही घेतोय. याच्या व्यतिरिक्त आम्ही गेल्या 1-2 वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टीतून लहान लहान मुलांच्या 1ली ते 10वी म्हणा, 1ली ते 12वीच्या पोरांच्या म्हणा वेगवेगळे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा, संगीत स्पर्धा, त्याचबरोबर अशा प्रश्नमंजुषा कॉलेजच्या पोरांसाठी प्रश्नमंजुषा भीमगीतांत त्या प्रश्नमंजुषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती अनेक प्रश्नांची निर्मिती करून प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची प्रश्नांची जाणीव होऊन त्यातूनही त्यांच्या एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व्हावा यासाठी नेहमी भीमरत्न तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न केले जातात. आणि हे सगळं करत असताना आमचा उद्देश असतो की या जयंतीच्या निमित्तानं जेणेकरून कंदलगावचं एक विशेष नाव, भीमरत्न तरुण मंडळाचं एक नाव संपूर्ण जिल्हाभरामध्ये, संपूर्ण जिल्ह्याने आदर्श घ्यावा एवढी अपेक्षा आमच्या भीमरत्न तरुण मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आणि जयंतीच्या माध्यमातून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी जयंती चालू आहे. मी या ठिकाणी जे काही हे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी डॉक्टर साहेब असतील, शरद डॉक्टर साहेब असतील किंवा अनेक त्यांचे कर्मचारी असतील, सर्वांचं मी या ठिकाणी येऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन करून या ठिकाणी रक्तदान शिबिर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला घेण्यासाठी सहकार्य केलं. आणि रक्तदान शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त आम्ही या भीमरत्न तरुण मंडळाच्या माध्यमातून कंदलगाव या ठिकाणी राबवतो. मी डॉक्टर शरद जाधव, कंदलगाव प्राथमिक उपचार केंद्र यांच्या उद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त कंदलगाव भीमनगर येथे आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर त्याला उत्तम प्रतिसाद भेटलेला आहे. आपल्या कंदलगावचे रहिवासी भीमनगर यांच्या येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे एक रक्तदान हे करून ज्या पेशंटना रक्तदानाची म्हणजे रक्ताची गरज आहे त्यांच्यासाठी एक बहुमूल्य असं हे काम केलेलं आहे. रक्तदान हेच एक श्रेष्ठ दान असं समजलं जातं. त्यासाठी आज कंदलगावातील ग्रामस्थांनी मदत केल्यामुळं खूप एक चांगलं कार्य केल्यासारखं एक आंबेडकर जयंतीच्या निमित्त पार पडलेलं आहे.